माफ करा, एक बोलू का? काय? माफ करा, तुमच्या मध्ये बोलतोय, पण घरचे नाट लावायला नाही तर साथ द्यायला असतात. म्हणजे आपण कधी अडखळलो तो सांभाळून घ्यायला असतात. म्हणजे आता या बोलत होता त्याच्यामुळे एवढंच वाटतंय मला की घरच्यांना अंधारात ठेवून प्रगती करण्यापेक्षा हातात हात घेऊन जर पुढे गेलो तर यशाची गोडी वेगळी असते. या अगदी माझ्या मनातलं बोललात हं तुम्ही. ए अय्या, काय अय्या? आणि काय हो, माफ करा असं म्हणून सुरुवात केली की कोणाच्याही मध्ये बोलता तुम्ही? हा, नाही, कोणाच्याही नाही. तुमच्या बोललो कारण कानावर पडलं ते थोडंसं वेगळं वाटलं. म्हणजे या ज्या बोलत होत्या त्यावरून एवढं कळत होतं की घरच्यांना सांगायला पाहिजे. म्हणजे तुमचे आईवडील म्हणजे यांचे सासू सासरे प्रेमळ असणार, मग कशाला घरच्यांना फसवायचं ना. मी गोष्ट रिलेट केली कारण मी माझ्या बाबांबरोबरच राहतो. मला काय म्हणायचं त्यांना कळत नाही, त्यांना काय म्हणायचं मला पटत नाही. वादच होत राहतात. पण त्या वादाने एक गोष्ट कळते सर की आईवडील आपल्या काळजीपोटीच सगळं करत असतात. तर तुम्ही यांचं ऐकलं तर बरं होईल. घरच्यांपासून काही लपवू नका. झालं तुझं? चला. आणि मी मारुती. हा, तुम्हाला मध्ये मध्ये बोलायची सवय आहे ना, मग तुमच्या बिलामध्ये आमचं पण बिल भरून टाका. हा, उगाच मूड खराब केला. चल लवकर. फार लक्ष देऊ नका यांच्याकडे. नाही, हरकत नाही. तुमचं नाव? मी वीणा. विना वहिनी, तुम्ही एकदम बरोबर आहात. अजिबात लपवू नका. तुम्ही तुमच्या सासू सासऱ्यांना सांगा. ते नेहमी तुम्हाला प्रोत्साहन देतील. ते आयुष्यभर तुम्हाला एकच गोष्ट म्हणतील, आता थांबायचं नाही. खरंच हं? माझे सासू सासरे इतके प्रेमळ आहेत, इतके समजूतदार आहेत ना, आणि मला खात्री आहे ते हेच म्हणणार आहेत, आता थांबायचं नाही. वीणा, हा